नमस्कार. शाकुंतल कला मंदिरच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे एक अवकाश विज्ञानातले तज्ज्ञ व्यक्ती आलेली आहेत. त्यांची ओळख खूप वेगळी आहे, ती आपल्याला होईलच नंतर. ते आहेत डॉक्टर संजय श्रीधर लिमये. नमस्कार. नमस्कार. आता ती मुळात शिकायची आवडच हल्ली निदान भारतात तरी खूप लोकांची किंवा तरुण मंडळीची कमी झाली आहे. नाही, कमी झाली असं नाही वाटत मला. इकडे काय रोजचं जीवन खूप कठीण झालंय. खरं साधं रस्त्यातनं चालायला जायचं म्हणजे जीव हातात घेऊनच जावं लागतं. खरंय. सगळं लक्ष त्याच्यातच जातं ना, आणि वेळ जायचो. आणि प्रत्येकाला घाई. आता पुण्यात बघितलं मी, इतकी घाई इथनं रस्त्यातनं. मला इकडे आता गाडी चालवत सर्कस करतच जावं लागतं. त्याला काय म्हणजे ती आपली वृत्तीच बदलत नाही. त्याला काय आता स्वच्छ पुणे म्हणायचं, स्वच्छ भारत, सगळीकडे कचरा आहे. कुठेही जा तुम्ही, सगळीकडे कचराच असतो. बाहेर तुम्ही परदेशात कुठेही जा, चीनमध्ये गेलो होतो आता, मध्ये युरोपमध्ये गेलो होतो, आईसलंडमध्ये, कुठेही तुम्हाला कचरा दिसत स्वच्छ असतं. तो दोष आहे आपला. दोष आहे की आपलं झालं की टाकून द्यायचं रस्त्यावरती. कारण समाज नागरिक शास्त्र आपल्याला पुस्तकात 10-20 मार्काला असतं, पण त्याचा वापर नाही करतायत. शिकवतात पण वापर नाही करायचा. तो फक्त शाळेतच शिकायचं. घरी मार्कापुरतं 20 मार्क 50 मार्क बाकी कोकणात जा तुम्ही, दिलेलं जा, प्रत्येकाला धुराचा त्रास होतो. तरी नाही, अजून कोकणात पानं गोळा करून शाळेत रोज सकाळी 10 वाजता मुलं शाळेत आहेत तेव्हा चालतात. ते त्याचा धूर होतो. धूरविरहित निघालेत शेगड्या, पण ते कोण वापरणार? हे तर तुमच्या अंगणावरती जे काही शाळेच्या पानं पडलेली असतात ती गोळा करून रोज जाळतायत. अजून मी आता गेल्या 6 महिन्यात गेलो होतो कोकणात, तिथे तेच बघितलं आणि सगळीकडे तेच चालतं. तेच आहे. खरंय. काय आता करणार? आणि त्यामुळे काय लोकांच्या स्वास्थ्यावरती परिणाम होतो. पण ते लोकांना चालतं, सवय झाली. आता सवय झाली म्हणजे काय करणार? काय तुमचंच जीवन आहे ना. पण आता म्हणजे पण तुम्हाला नंतर वयस्कर झालं की मग अस्थमा होतो, कॅन्सर होतो, हे होतं ते होतं. त्याची काळजी घ्यायला आणखीन त्रास होतो. त्याला लोक मिळायला पंचायत होते. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मध्ये तू प्रोफेसर म्हणून काम केलं? प्रोफेसर नाही, मी प्राध्यापक नाही. माझा फॉर्मल शिकवण्याचा काही संबंध नाही आहे. मी इतर केलेले शिक्षकांकरता उन्हाळ्यात वर्कशॉप्स वगैरे केले. मुलांच्या शाळेत जाऊन व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून चिक्कार शाळेत गेलो, विस्कॉन्सिनमध्ये गेलो आहे, इतर देशातही गेलो, इतर प्रदेशातही गेलो आहे, भारतात सुद्धा काही शाळेत गेलेलो आहे मी. आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी. पुण्यातच मला कोणी बोलवलं नाहीये. पुण्यातला पुणेरी तू असो, जन्मता पुणेरी असो. इकडे कोचिनच्या जवळ शाळेत गेलेलो आहे, पण पुण्यात मला कोणी बोलवलं नाही. ग्लोबल म्हणून काहीतरी प्रोजेक्ट वर तू काम केलं? www.globe.gov म्हणून एक वेबसाईट आहे. आणखीन ग्लोब इंडिया का globe.india.gov अशी एक दुसरी आहे. ती मुलांना हे वातावरणाबद्दल, माध्यमिक शाळेतल्या मुलांना कल्पना यावी म्हणून एक कार्यक्रम सुरू केला होता अल गोर, सेनेटर गोरनी. आणि तो स्टेट डिपार्टमेंट तर्फे अमेरिकेच्या इतर देशांना त्याच्यात त्यांना बोलवलं. बर. भारत आणि त्या प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये भाग घेतला नव्हता बरेच वर्ष. स्टेट डिपार्टमेंटमधली बरीच लोक बरेच वेळा बोलायची, भारतातनं कुणी तयार होत नव्हतं. मी एका स्पेस मिशनबद्दल मला त्यांच्या मुख्याने विचारलं की आम्हाला मुलांसाठी की आणखीन जनरल पब्लिकसाठी काहीतरी आम्ही काय करतोय त्याचं माहिती द्यायला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे, म्हणजे मोठा. तर तू बघ, तो आमच्या हातात मिळाला विस्कॉन्सिनला.
म्हणून मी तो फोटोमीटर काढला. आणखीन ती त्याची माहिती वगैरे कशी गोळा करायची शाळेतनं, आणखीन ती कशी गोळा करायची ते सगळं ठरवलं. आणि ते ग्लोबमध्ये प्रोटोकॉल तो दिला आम्ही. त्यांनी घेतला तो वॉटर वेपर मेजरमेंट फोटोमीटर. तर त्यामुळे त्या लोकांनी मला विचारलं की तू भारतीय आहेस, भारतात काही आम्हाला भारतात यश मिळालं नाही आम्हाला त्यांना बोलवायला, तुला काही करता येईल का? मी म्हटलं मी प्रयत्न करेन. मग त्यांच्या वतीने मी इकडे भारतात आलो होतो. माझ्या ओळखीची मुंबईला होय बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आहे, ते टाटा इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर उद्गावकर होते, त्यांनी स्थापलं होतं बहुतेक, ते आता नाही आहेत. पण ते टाटामध्ये असताना माझी ओळख होती. आणि तिथेच एक सुधाकर आगरकर म्हणून होते, आणि त्यांची माझी अशीच अमेरिकेत एकदम अचानकच ओळख झाली होती. तर अमेरिकेत माझ्या विद्यापीठात एक सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन म्हणून एक संस्था होती. त्याच्याबद्दल त्यांना उत्सुकता होती म्हणून ते मॅडिसन आलं. त्यांचा मुलगा तिकडे होता तेव्हा. तिकडे गेले, त्यांची थोडी निराशा झाली. की मग ते आपलं डिरेक्टरीमधनं नावं बघत होते, कोण मराठी दिसतं का, लई नाव दिसलं. त्यांनी उचलून मला फोन केला, मी असं आहे मॅडिसनमध्ये आलो आहे, भेटता येईल का? म्हटलं या, माझं ऑफिस जवळ आले. तेव्हा आमची भेट झाली होती. त्यांना फोन करून मी विचारलं असं असं काही करता येईल का, कारण ते भारतातच होते, मी अमेरिकेत. त्यामुळे त्यांच्या दिल्लीत जास्ती ओळखी होत्या. मग आम्ही दोघं मिळून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, या सगळ्या मिनिस्ट्रीमध्ये सेक्रेटरी लेवलच्या लोकांना भेटून आलो. आणि शेवटी एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टमधनं एका सेक्रेटरीला पटलं की ह्याच्यात काहीतरी आहे अर्थ आहे. आणि ते 6 महिन्यात सही झाली. त्याच्यानंतर कार्यक्रम झाला. मग इकडे त्याच्यानंतर अजून प्रोग्राम चालू होता भारतात. बरं. तर पुण्यात पण काही शाळा होत्या पूर्वी. आता मी त्या कामात नाही आहे सध्या. मला इतर कामात पडलो. कारण शेवटी आमची काही अमेरिकेतली तुम्हाला पैसे जे मिळतात पगार, मी जरी युनिव्हर्सिटीचा मध्ये काम केलं, पण ते पैसे युनिव्हर्सिटीचे नसतात, ते बाहेरनंच घ्यावं, बाहेरनं फंडिंग. तर त्याच्याकरता जिथे मिळेल. आणखी मी मग शेवटी शुक्राकडेच जास्ती लक्ष दिलं. शुक्र ताऱ्याबद्दल सगळ्या मराठी असो इंग्लिश असो कवींना फार आकर्षण होतं. मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार तिकडे म्हणतात. हा, आणि ही कविता चुकीची आहे, कारण तो शुक्र ग्रह आहे, तारा नाही आहे तो. आणि एक विशेष म्हणजे काय की भारतात शुक्राचार्यावरनं शुक्र आलाय. तो म्हणजे तो ग्रहाचा संबंध नाही, राक्षस होता. हो, तो शुक्र आहे. हा, तर राक्षस नसो ठीक आहे, पण इतर देशात तो स्त्रीलिंग आहे. हा, आणि म्हणजे काय की सौंदर्याचा प्रतीक. हा, अशी म्हणजे काय सुमेरियन, मेसोपोटेमिया, त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचा सूर्य म्हणजे शुक्र म्हणजे स्त्रीलिंगी आहे. लव, ब्युटी वगैरे त्याच्यात. पण अमेरिकेत जे पूर्वीचे लोक आहेत म्हणजे नेटिव्ह अमेरिकन्स, त्याच्यात ते पुल्लिंगी आहे. बरं. अशी 2च कल्चर्स आहेत संस्कृत्या, भारत आणखी नेटिव्ह अमेरिकेतले, की ज्याच्यात शुक्र म्हणजे तिकडे त्यांच्याकडे तो राजकुमार, इकडे राक्षस आहे भारतात. अमेरिकेत तो राजकुमार. बरं. असा फरक आहे. पण त्यामुळे काय शुक्राचं महत्व काय आहे की जी काही शास्त्रज्ञ, नैसर्गिक शास्त्रज्ञ ज्या काही डिस्कवरीज काय शोध झाले आहेत, ते त्याच्यात शुक्राचं खूप महत्व आहे. आता साधं कॅलेंडर, कालनिर्णय काय म्हणायचं,
प्रकाशाचा वेग काय, या सगळ्या बाबतीत शुक्राचा काही ना काहीतरी संबंध आहे. आणि अजून सुद्धा मोठा प्रश्न आहे की पृथ्वी आणि शुक्र बरंचसं साम्य आहे. आणखीन ते दोन्ही ग्रह साधारण एकाच वेळी तयार झालेले आहेत. पृथ्वीवरती बरंच पाणी आहे, पण सध्या शुक्रावरती काहीच पाणी नाही आहे. पण पूर्वी काय होतं, जेव्हा जे ग्रह बनले, मंगळ, शुक्र, पृथ्वी आणि बुध सूर्याच्या खूप जवळ आहे, म्हणून तिथलं जर पाणी पूर्वीचं असलं तर ते वाफून गेलं. शुक्राला काय झालं ते काही कल्पना नाही आहे. पण बुध आणखीन पृथ्वीत बरंच अंतर आहे, तसं शुक्र आणि पृथ्वीत नाही आहे. तर पृथ्वीच्या सुरुवातीला ज्या काही म्हणजे जी परिस्थिती होती ती सारखी असावी असा अंदाज आहे. खरी का खोटी ते अजून कळत नाही आहे. पण जर म्हणजे आता कळायला मार्गच नाही आहे की तिथे, म्हणजे कारण शुक्रावरती पृष्ठभागावरती तापमान एवढं जास्ती आहे, पण ते जवळ 400-450 सेंटीग्रेड. तिथे काही जरी तुम्ही धाडलं, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे काय की तुम्ही काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे धाडली तर त्याला वीज लागते ना, म्हणजे बॅटरी. त्या बॅटऱ्याच टिकत नाहीत. त्या फार तर आत्तापर्यंत फक्त 2.5 तास त्यांना बॅटरी टिकवता आली आहे. पण आता गेल्या काही वर्षात बरीच प्रगती झाली आहे की काही लहानशी इन्स्ट्रुमेंट, म्हणजे कमी वीज लागणारे 6 महिनेपर्यंत टिकू शकते. असं आता शक्य आहे. म्हणजे आता शुक्राच्या पृष्ठभागावरून 6 महिने काही ना काहीतरी मोजण्या घेऊन परत पृथ्वीकडे धाडता येतील अशी शक्यता आहे. अजून मिशन तयार झाली नाही आहे, पण त्याला कधी होईल काय सांगता येत नाही. पण पूर्वी जर, म्हणजे मोठा प्रश्न आहे की पूर्वी शुक्रावरती पाणी होतं का, आणि जर पाणी असलं म्हणजे लिक्विड वॉटर, तळी, समुद्र, पूर्वी जर नद्या त्या असत्या तर तिथे जीवन सुरू होण्याची शक्यता आहे. तर ते झालं की नाही ते समजत नाही. तर म्हणून त्याच्यात सध्या बरंच काम चालू आहे. कारण झालंय काय की मी आहे, माझी बायोलॉजी बॅकग्राऊंड नाही आहे, पण जर शुक्राकडे जर तुम्ही बघितलं साध्या डोळ्यांनी तर या भिंतीचा रंग असं पिवळसर आहे ना, तसाच दिसेल. डोळ्यांना काही त्याच्यात काही दिसायचं नाही. तर बरीच वर्ष, म्हणजे 100-1 वर्षापूर्वी जेव्हा दुर्बीण तयार नव्हती झाली होती गॅलिलिनी, म्हणजे सगळ्यात मोठी डिस्कवरी म्हणजे शोध लागला तो गॅलिलिनी. कारण तिकडे पश्चिमेत पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये का सूर्य पृथ्वीवरती फिरतीये, हा मोठा वाद होता, वादाचा विषय होता. कोपर्निकस आणि टॉलेमी. त्यामुळे तो कोपर्निकस आणखीन त्या गॅलिलिओ पोपनी तुरुंगात टाकलं. तर ती दुर्बीण नंतर त्याच्यात खूप बरेच वाढ झाली. आणखी नंतर मग जे काही त्याच्यात निळं जर फिल्टर घातलं डोळ्यांवरती किंवा दुर्बिणी, तर त्याच्यात काही ठपके दिसतात. हे असे दिसतात त्याचे. आता याचे रंगीबेरंगी केलं आहे, पण हे 2 UV आणखीन तांबडा, या म्हणजे अल्ट्राव्हायलेट, म्हणजे निळ्याच्या खालती वेवलेंथ, ते दोघांचं कॉम्बिनेशन करून असं हे फोटो काढले. पण हे जे दिसत आहेत त्याच्यात हे म्हणजे वेगळे ढग असे नाही आहेत. सगळ्या शुक्रावरती ढग आहेत, पण त्या ढगात काहीतरी दुसरं मटेरियल आहे, काहीतरी वस्तू आहे की जी अल्ट्राव्हायोलेट निळे रंग ॲब्सॉर्ब करते. बर, ते का? आणि ते सारखे बदलत असतात. अगदी 10 मिनिटांनी तुम्ही बघितलं तर थोडे वेगळे दिसतात, जर लहानशा जागेचा फोटो बघितला तर. आणि हे असे गेले 100 वर्ष आम्ही बघतोय, पण ते
का दिसत आहेत तो प्रश्न सापडत आहे. नाही अजून. आणि त्याची केमिकल कॉम्पोजिशन काय आहे, कुठलं द्रव्य आहे ते अजून समजत नाहीये. बरेच गेल्या 20 वर्षात नवीन नवीन काही द्रव्यांची नावं घेतली आहेत. पण ती जरी त्यांचा स्पेक्ट्रम शुक्रासारखा दिसला तरी ती द्रव्य शुक्राच्या वातावरणात टिकतील की नाही तसं नाही आहे. तर म्हणून मी प्रथम विचारला की काही वर्षांपूर्वी मला एका अचानकपणेच असं कळलं, एका वर्कशॉपमध्ये युरोपमध्ये एका मास्तरांनी सांगितलं. मी असं त्यांना शुक्रवारचे वारे आम्ही कसे मोजतो ते त्याच्याकरता एक आम्ही ॲप केलं होतं की लहान मुलांनाही शुक्रवारचे वारे वातावरणातले मोजता येतील, असं ढग किती वेगाने जात आहेत ते, हेच यांचीच लोकेशन म्हणजे जागा 2-3 फोटोमध्ये एका मागण्या घेतलेली की ते कुठे कुठे जातात ते त्यांच्या तुम्ही जर लोकेशन म्हणजे जागा बघितल्या मोजल्यात आणि किती वेळ गेला त्याच्यावरनं किती वेगाने ते ढग वाहत आहेत ते कळून येतं. त्याच्यावरती मी संशोधन केलं PhD करता. तर ते मुलांना शिकवत होतो आणि त्यांना सांगितलं की हे ढग म्हणजे आम्ही याला ढग म्हणतो पण हे म्हणजे काही याच्यात क्लिअरिंग नाही आहे. असे पृथ्वीवरती जसे काही आता पावसाळ्यात नाही पण इतर वेळी असे सलग ढग दिसतात किंवा कधी कधी फॉग म्हणजे धुकं वगैरे होतं. म्हणजे तर शुक्रवारी गेलं की धुक्यासारखे सगळीकडे, पण त्याच्यात काही ठिकाणी काही द्रव्य आहे त्यामुळे तिथे जरा डार्क म्हणजे काय थोडं काळसर दिसतं कुठल्याही रंगात तुम्ही बघितलं तर. पण ते द्रव्य काय ते अजून समजत नाही. तर ते असं सांगितलं की त्या मास्तरांना वर्कशॉपमध्ये की हे द्रव्य काय काय माहिती नाही, हे कदाचित जंतू असतील. नंतर एक मास्टर आला माझ्यावर, प्रोफेसर I measured absorption of some bacteria for my PhD and they absorb in UV. मला आश्चर्य वाटलं कारण मी बायोलॉजीचा काही संबंध होता, मला काय म्हणते बॅक्टेरिया त्याचा स्पेक्ट्रम असेल. त्याने मला त्याचा पेपर धाडला आणि मी बघितला आणि त्याचा तो स्पेक्ट्रम बघितला. अरे म्हटलं हा अक्षरशः शुक्रासारखं आहे. म्हणून ते इतर लोकांना 2-3 वर्ष ते बऱ्याच लोकांशी बोललो, चौकशी केली, वाचन केलं बरंच आणि ते उत्तर मिळालं की शुक्रावरती असे जंतू असू शकतील का असा प्रश्न. सगळे लोक म्हणजे शुक्र पाणीच नाही अशक्य आहे. बरं मग म्हटलं नाही, किंवा खूप गरम आहे ॲसिड आहे नाही. त्या 70 साला सुमारास एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणून एक प्रकार आहे जंतूंचा, त्याचा शोध लागला होता की ते उकळत्या पाण्यात सुद्धा जिवंत राहू शकतात. आणखीन एक्सरे गॅमा रेज वगैरे त्या रेडिएशनलाही सहन करू शकतात तरी जिवंत राहतात असं कळून येतं. मग आणखीन इतर लोकांनाही असेच प्रश्न होते. तर चार्ल्स कोकेल म्हणून एखादा त्यांनी एक पेपर लिहिला होता हॅबिटेबिलिटी ऑफ व्हीनस आणि 1967 साली हॅरोल्ड मॉरोविट्स आणि कार्ल सेगन त्यांनी एक पेपर लिहिला होता की लाईफ इन द क्लाउड्स ऑफ व्हीनस. तो वाचला आणि म्हटलं हे तेव्हा 67 साली शुक्राबद्दल काहीच माहिती नव्हती. फक्त पृष्ठभाग गरम आहे, ढग कुठल्यात काही कल्पना नव्हती. आपल्या ते मनाची काय म्हणायचं उड्डाण कल्पनेने असू शकेल असं एक लिहिला होता. तो वाचला आणखीन म्हटलं हे तर आता शक्य आहे कारण पाणी नसलं पृष्ठभागावरती तरी ढगात पाणी आहे, सल्फ्युरिक ॲसिड असलं तरी बरंचसं पाणी आहे. त्याच्यात जंतू जगू शकतील का अशी शंका होती. म्हणून म्हटलं विचार केला. नंतर इकडे लडाखमध्ये एक एक्सपेडिशन होती ॲस्ट्रोबायोलॉजी. तिथे मला
जाता आलं. बर. कारण का मी का गेलो की तिकडे लडाखमध्ये काही अशा हॉट स्प्रिंग थर्मल स्प्रिंग म्हणजे झरे होते. तर मला शंका होती की हे झरे ॲसिडिक आहेत का अल्कलाईन आहेत ते बघावं. ॲसिडिक असले तर ते तिकडे जंतू आहेत की नाही ते बघायचं होतं. कारण येलोस्टोन पार्क नॅशनल पार्कमध्ये आहेत, पण ते ॲसिडिक होते की नाही ते मला कल्पना नव्हती. आणि लडाखमध्ये गेलो आणि निराशात होते, सगळेच अल्कलाईन होते थोडेसे. ठीक आहे. पण तिकडनं निघताना असं एका तळ्यावरती गेलो होतो सोकार म्हणून, 4,500 मीटरवरती उंच अगदी. ऑगस्ट महिना दुपारी 1:30-2 ऊन पडलं होतं. आणखीन काय असं मार्श सारखं होतं ते तळं. काय म्हणजे त्याचं व्हॅपोरेशन काय शब्द आठवत नाही एकदम. वाफ होते त्याची. आणि चालत जाताना लक्षात आलं की जर पाय उचललं की एकदम पाणी वरती यायचं. बर. आणि एकदम मीठ दिसायचं पांढरं पांढरं पांढरं. आणि काही वेळात ते कोरडं व्हायचं एकदम, कारण ते हवा इथल्यापेक्षा निम्म. आणि काही वेळाने वाराला आणखीन एकदम ती धूळ अशी वरती गेली. ती माझी युरेका मोमेंट. शुक्रवारती असं घडलं का की जेव्हा जर पाणी असलं पूर्वी, आणखीन वातावरण गरम होत चाललं होतं, त्यामुळे सगळे त्याचं बाष्पीकरण झालं असणार, तर तेव्हा ह्या धुळेबरोबर किंवा जी काही मीठ वगैरे जमलं असेल त्याच्याबरोबर तिथले जंतू वरती गेले का हा प्रश्न आला. कारण तसं पृथ्वीत होतं. तुम्ही जर बाहेरचा कुठलाही ढग बघितला, पुण्यात कुठेही जा तुम्ही, त्या ढगात सगळे तुम्हाला बॅक्टेरिया सापडतील.